तिला आहे ना मी उचलूच आपटीली असती. अरे जाऊ दे, झाल्या जरा थंड घे थोडस, चालूच असतं नवरा बायकोचं. कोणाला आपटायला लागला तू गावात? काय थंड घ्यायचं दाजी, तुम्ही आले म्हणून नाही थे ना, तिला माहिती माय खाच का रपाटा टाकायला लागलो तुम्ही आले धरलं मला. अरे झाल्या तू 7 फेरे घेतले, तुझ्या आयुष्याची ती महालक्ष्मी आहे. ए महालक्ष्मी दाजी पिजा महालक्ष्मी फिजी लक्ष्मी वय. अरे काय झालं काय पण? अरे शामराव, मी याच्या घरापासून चाललो होतो, मला भांडण्याचा खूप आवाज आला. जाऊन बघतो तू याचं याच्या बायको एवढं खडाजंगी भांडण चाललं. अहो ते रोजच चालू आहे त्याचं काय? बायकोवर लाटणे घेऊन याच्या मागे धावत होती. हाणामाऱ्या झाल्या असते, मी सोडवलं त्यांना. नशीब लाटणं होतं, नाही तर उखळत असती. डोकं फुटलं याचं मागे एकदा. हे ग पै मी मग कसा आणतो तिला, मी बेरेटीत असतो श्याम्या निभार. अरे काय रेटीच असतो, पण काय रोजच रे नवरा बायकोच्या भांडणाला काय चव आहे का त्या? दुपारी भांडतात संध्याकाळी लगेच गोड होता. हे श्याम्या तुला माहिती आहे ना पारी कशी, मी काय हाताने कळ करतो का? लेख भांड कुदळ ती बाई होऊन भांडण काढे ती होऊन. मला कशाला माहित असायला पाहिजे? अख्ख्या गावाला माहिती कशी बायको आहे ती. हा दाजी तुम्ही अरे कशाला पडायचं शामराव, मी भांडणात? त्याला सांग- अरे नवरा बायकोच्या भांडणं आहे म्हटलं, चला आपल्याकडून काहीतरी चांगलं काम झालं, शांतता प्रस्थापित करायला झालं तर बरं आहे. तुमच्या डोक्यात एखादं पडलं असतं तर टाके पडले असते. ती बाई पाहत नाही कोण आले मध्ये. ते तुम्हाला सांगतो माग सदा भोंडे पुटे आले होते, पळता भोई थोडी केली दोघाला. गावात किती मान आहे त्यांचा, आम्ही त्यांच्या पुढे वर तोंड करून बघत नाहीत. आणि ती बाया खुशाल ती पाहत नाही कोण आहे, पाहुणा आहे का रावळ आहे का कोणी. मी आपलं बघायची भूमिका घेण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी करू शांतता निर्माण त्यांच्यात, म्हणून मी गेलो मिटवायला भांडण त्यांचं. असं नसतं मिठच भांडण. काही म्हण श्याम्या मी आहे ना तिला तरासलोय पार. मी ना तिला तरी हे करीन नाही तर मी तरी ते आता जीव देतो का आता? मी काय जीव देऊ मग? त्याच्यासाठी या काळीसाठी. मग तिचा जीव देतो का? घेईन आणि मग घेईन. जेलमध्ये दर्शन फाशी होईन तुला. म्हणजे गेलाच का तो आजू? बापड्या नवरा बायकोची भांडणं आहेत ना, घोडी गुलाबी मिटवायची असतात. बायको धाकात लागती. कळलं का तुला? तुझी बायको तुला भांडत नाही का रे? कोण म्हणतं? अरे भाऊ कोणची जगात बायको अशी नाही की ती नवऱ्याला भांडत नाही. ती भांडतीच, पण नवऱ्याकडे पण तेवढी चालाकी पाहिजे ना. ए, काय चालाकी करतो तू? तुला सांगतो, तिला आपल्याकडे एकच धमकी असते. काय? नीट राहायचंय का तुला? हा नीट राह नाही तर दुसरी आणि डायरेक्ट मग विषय आहे का? दुसरी म्हणलं का बाया लगेच घाबरतात. त्यांना माहिती आहे सवत आणलं का सोपं नाही. बायका भाऊ प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा कोणाला द्यायला तयार होत्या, पण नवऱ्यात हिस्सा. बरोबर आहे नाही दाजी? एकदम बरोबर. हा विषय नाही. तुला सांगू का आता दाजी तर मी उगीच नाही आले. ताईचं त्यांचं झालंय भांडणगिरी. तुला सांगतो त्याच्यामुळे ना वाद होण्यापेक्षा ते म्हणले चला सासरवडला जाऊन राहतो. योग्य निर्णय. हानमार नको, कोणाचा जीव घेणं नको, कोणाचा जीव देणं नको. माणूस टेन्शन मध्ये फाशी घ्यायला जातं, काही होतं. त्यापेक्षा ते इकडे आलेत. मला ताईने सगळं सांगितलं म्हणून मग दाजी आपले चला इथे येऊन पुन्हा तेच कुठं नाही करायचे का म्हणून त्यांना म्हणलं मध्ये पडू नका. अरे कळलं का पण तुला? माझं एक म्हणणं आहे ना, आपण सगळे समदुःखी आहे. कुठंतरी माणसाने ना समजून घ्यायला पाहिजे. हा. लग्न झाल्यानंतर काय असतं ना, नवरा बायकोचं नातं म्हणजे ना शरीर भिन्न असतं पण आत्मा एक असतो. हा. आपण बायकोशी भांडतो किंवा बायको आपल्याशी भांडते, आपण खूप अतिरेक करतो त्या गोष्टीचा, आणि त्याचा परिणाम आहे ना आपल्या मुलाबाळांवर नक्कीच होत असतो. नाही त्याला काय मुलं बाळ नाहीत परिणाम व्हायला, पण त्यांच्याच अतिरेक होतो. तो ए. रोजच होतो दाजी. श्याम्या होते ना मग आम्हाला. श्याम्या तरी म्हणलं माझ्या घरात भांडणं कशी चालत ते फोनवर बोलत असतात काय ते सगळं बोलत असतात काय नो. अरे पण तुझ्या लक्षात येत नाही, तुमचं भांडण म्हणजे शेजार पाजारचं मनोरंजन होतं. तुम्ही का लोकांचं मनोरंजन नाही हे भांडणं करता म्हणजे. तू एक काम कर, तुला कोण द्यायचं बायको आता याला? ए श्याम्या काही नको भूत घालू माझ्या डोक्यात, मी चाललो बस. आहे का? येडची चांगला सल्ला दिला त्याला, सल्ला पटला नाही त्याला. ज्याचं करावं भलं ते म्हणताना माझंच खरं. नशीब तुमचं फुटलं असतं. ती बाया लय डेंजर आहे, असं मध्ये नका पडत जाऊ कोणा नवरा बायकोच्या भांडणात. आणि आता मला माहिती नव्हतं ना. हा काही हो तिकडे काय करायचं आपल्याला. उतर नाजुकानी. पारे अय पारे झोपली होती ना ते, बाकी मला नको काय सांगू. आणि तुझं आहे ना मला थोबाड सुद्धा नाही पाहिजे. पटक्यात जाय आणि ती तांब्या भरून आणि तो 8वा भरून आहे ना धान्य आण. कशाला? कशाला म्हणजे तुझ्या डोळ्यावर का ढ्यापसा पडला का काय? बघ मी का सवत आणली तुला. अयो खरंच तुम्ही काही सांगू नका. कोणतरी बाय आणली असं 6,000-5,000. कोण आहे काय बाई तू? अय कुणी का असा ना, तुला काय करायची त्याच्याकडे एवढी निळू नको बघू. तुला सांगितलंय तेवढे पंचायती कर पारे. अगे सट्टवे कोण आहे ग तू? आ अय. लय नाटक करू नका. बाईन बी आणली म्हणजे लग्न केलं काय तुम्ही दुसरं?
माझी बायको ती काय तिला तू बाजूला सटवी बिटवी अजिबात म्हणू नका बरं का, नाही तर तुला ना टिटवी करून बाहेर पाठवी ना. ही नाटक लावली का तुम्ही आता? हा तीच नाटकं लावलीत मी. अगे तुला काय दुसऱ्याचा नवरा सापडला का होय का तुला? काय अजून लपती माझ्या नवऱ्याच्या माग? माझ्या आयुष्याचं वाटलं गेलं तुम्ही. हा केलं मी तुम्हाला वाटलं. लाज वाटली पाहिजे आणि तुला नाही का कळत? आता हा, झपाट लपती टाकीन. अजून. काय झपाटे टाकीन? तिच्यासाठी तुम्ही मला मारणार आहे का? हा मारणार आहे मी. तू आहे ना रडू नका पगडीवाणी. इथून निघ निघ. हे देवा काय जा. केलं रे तू? नवऱ्यानं माझी दुसरी बायको काय मासाडीवाणी रडती आणि टोणग्यावानी कणती. कुणाला सांगायचं? ही ना काय माणसीच करते ही स्वांग आणि ती हिच आहे ना स्वांग आणणं. किती कोण माणूस गेलं? आहे. वहिनी कोण गेलं? कोण नाही गेलं श्याम्या, तिचं काय नको मनावर घेऊ. माझ्या नवऱ्यानं दुसरी बायको केली. ए, हा बायको गेली? केली मी बायको. तुला काय वाटत का? गप्प बस, लोकांना एवढी सोन्यासारखी बायको असतो तुला बायको करायचं काय करत होती? मला बाकी काय नको सांगू. ऐ चल पाया पडते माझ्या मित्राच्या पाया पड. कशाला नाही? सुखी तुम्हाला चांगला मी पाया आशीर्वाद दे. पडून घ्यायचंय का नाही? आणि कशाला म्हणताय अजून? आता पाया पडलेले करतो सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. श्याम्या हिला समजून सांग, ते म्हासाडीवानी तोंड वाशिले ना तिला तिकडं नेऊन जाऊ दे, तिला मारायला नेऊन सोड. असं कसं रे? मला काय तुम्ही माहेराला सोडताय? ह्या सटवीला पहिलं घराच्या बाहेर काढते. रुपाय मी घाबरणारी नाही, आता रडत नाही बसणार. तंगड्याच तोडून ठेवीन तिच्या. दाबडच आत घाली. भांडणं करून काय होणार नाही वहिनी. आता त्यांनी आणली बायको करून म्हणलं त्याला सांभाळावं लागेल ना आता. सांभाळावं लागल. मग तुम्ही काय इथं सवत आलाय बस? तुमचं तर नाही ना हे प्लॅन मग? हो, हा? नाही, हो. मग कसं काय तुम्ही म्हणताय असं? बघितलं एखादं ना? समजून सांगताय तुम्ही, समजून सांगायच्या ऐवजी काय बोलताय तुम्ही? मी बोललो ना त्याला सोन्यासारखी बायको कशाला आता करून आणली तर काय करावं आता? मग मला आवडली. अयो. श्याम्या तुला सांगतो, या तोफ्यापेक्षा आहे ना ही बंदूक बरी. या तोफ्याला तिकडे नेऊन धपाक वाजू दे. मी झोप आहे, मी झोप. हा तोफाच आहे तू. काय कॉलेजची पोरगी बिरगी आणली काय तो? श्याम्या हिच्याकडून आहे ना पहिले लिहून घे. हा काय लिहून घे? मी सोडून चालले म्हणून. मी नक्की चालतो. मी अजिबात सोडत नसते घर. बिकलेली आहे मी काय? सोड चिठ्ठी देत नसते. शिकलेली येणे का MBBS झाली ती MBBS. हा? हा डॉक्टर आहे का? नाद नको करू, ती बुट्टी आहे पण तिचं डोक्याचं टॅलेंटेड Talent. टॅलेंटेड आहे. ती कुठं जर नोकरी लागली ना या ज्याला पाट्याला बसून घालीन बसून. स्वप्न स्वप्न आवाज नाही. दिसायला तर तीच बरंच आहे. कुठनं हिला कोण नोकरीला लावायचंय बघून आणायची होती तर जरा लांब शर्त आणायची. तीच बरं आणली. बघ बघ कसे हात करती. तेच घर आणले होय ते की. वळका आणि तू जा इथून पटक्यास. बघलत घ्या आणि गावभर फिरा आता तिला. फिरणार आहे झाल्या. तुम्ही ऐका 2 मिनिट. तुमच्या जमायला कोण होतं? ती सदा भाऊ ती डेप्युटी होती ना. जा तिला घेऊन जा तिकडं. आम्हाला चला, सगळे जाऊ ना. मला यायचं नाही. चला, आम्ही कसं सुखाने येत नाही तुम्ही? संसार करायचा आम्हाला दोघांना. मी कशाला येऊ? चल काय चल सटवे तुला नेती तिथं चला. मला नाही यायचं. नाही यायचं नाही चला. श्याम्या वहिनी, आपणच जाऊ. तिला तिला घेऊन जा. यायचं हा. मी येणार नाही. याडा आहे बाबा तू. चला, चला, हे वहिनी, चला. आमचा पहिला दिवस आणि तुम्हाला नेतो लाल गाजऱ्या. डेप्युटी. काय रुपत आहे? का बरं रडत आहे? माझ्या आयुष्याचं वाटलं झालं. का बरं काय आलं? माझ्या नवऱ्याने दुसरी बायको आणली घरी. चालेली तुम्ही माझं वाटलं केलं. चांगलं पोरग आहे म्हणून लग्न लावून दिलं. MBBS शिकलेली. तिचं काय कौतुक सांगता त्या टीव्हीच. काय MBBS काय त्याला कोणी MBBS द्यायचं? हीच बळत आणली होती आम्ही करून त्याला बायकून. MBBS कुठे आहे ती बायकू? घरी त्याच्या घरात घेऊन गेला. काय तिला बाहेर काढलं. अरे बिन लाज आहे का काय? त्याला बघ कोण दिली बायकू? चला बरं चल. इथं परत आणले गावाला भारी आली. झालं ते बाई तर भलतीच घाबरले रे. भलती कशी पाय लावून पळाली. आपण डेपुटी आलो कसं होईल रे. आली तर ही फुटी. बापरे. ए पण तू घाबरायचं नाही. मी म्हणलं ना पाया पड. टपक्याच पाया पडायचं. तोंडावरच काढायचं नाही अजिबात. झाले हा? कोण आणली? कोण म्हणजे माय बायको आहे. ए पाया पड डेपुटीच्या पाया पड. तिकडे पाया राहू दे तिकडे. पाया पडत काय 2-2 बायका तू काय गावात हे चालले काय? काय सरपंच तुम्ही आशीर्वाद द्या ना माझ्या बायकोला. तुमच्या डोळ्यात खापायला लागली का काय माझी बायको? पायात काच. तूच जाऊ दे. कोण आपण ए हा नको रुपताईला नालाय का? उलटून जाऊ दे म्हणजे माझ्या बायकोला उलटून जाऊ दे म्हणती.
एक मतदान वाढ उलटी डेपुटी. मग मतदान वाढन, तुम्ही एक मतानी पडत असले तर विजय वातान. अरे तुला लाज वाटायला पाहिजे, नालाय का बायको असा दुसरी बायको घेऊन आला. कुणाची का बाई तू? ए बाई, तुम्हाला काय करायची? सोलापूर गोलापूरची ती कोल्हापूरची आहे. तुला दिली कोणी? वाडी हा? एक सांभाळ सदा मला नाकी नेऊ. अरे पण ही बायको असताना कशाला आणली? तुला दोन दोन काय बायका पुसते त्यांका? कशाला आणली म्हणजे? या पाठ्याला ही बायको पोषणारी, ही पोषित नव्हती. ही सदा कदा मला भांडण करायची, काळी तोंडी. एमबीबीएस डॉक्टर. कशाची एमबीबीएस आहे ती? एमबीबीएस याच्या मागे येईन का? कोण? हो. भाऊ, नाद नाही करायचा आपण. तुम्हाला सांगतो डेपुटी, अशी भारी पिस्तुली ना, नाद बाई नाही. कुणाची आहे का तू? तोंड दाखव. डेपुटी बघू नका. अरे बघू दे ना आम्हाला बायको, बघायला काय हरकत आहे? तो काय आता गावात तो बायको दिसणार नाही काय? कमून तुम्हाला दिसून द्यायची. पता रडू नका, तुमच्या संसाराचं वाटोळ होऊन देणार नाही आम्ही गाववाले. कोणी बाई बघू ना आपण, सोक्ष मोक्ष लावू ना. आशीर्वाद देते तो, होय. आशीर्वाद देते ती. पाया पडलं सुखी राहा म्हणलं, दुसरं काय. अरे काय सुखी राहा, आपल्या मित्राची पहिली बायको दुःखी झाली, तू तिला सुखी करतो दुसरी. मग मित्र पाणी काय नाही डोळ्यातून. बाई कुणाची आहे का तू? ए बाई, काय आडनाव आहे? बापाच नाव काय तुझ्या? होय बाई. तोंड लपवते. अरे तोंड काय लपवती? तोंड का लपवते. माझी बायको मग तुम्हाला बायको दाखवून सारे दुनियाला. अहो, तुम्हाला काय करायची? बघू बाई बघू काय माझी नाव बायको. बघू. अरे श्यामा, पळाली माझी बायको. धरा बरोबर, धरा. कोण आहे रे? कोणी? तीच बरंच आहे पण गावभर पळते. तू तर म्हणली लय रनिंग कर. डिग्या आमची डिगूबाई आहे, डिगूबाई. होय होय डिगूबाई, तुला काय काही पडत तो याचं ऐकायला लागलं भांडू नका. तू? ए, अरे ज्याला येडाचे राव. एमबीबीएस नाही हो, 10वीला दोनदा पास झालाय आणि आता हे नाटकं चालू केले का? होय तुला बाया व्हायचंय का? होय तू घेऊ का जेंडर बदलून मी डॉक्टरला पैसे घालून? श्याम्या. हा होय हा, कमून नाटकं केले तो आहे? तुम्हाला मी सकाळी 500 रुपये मागितले दिले नाही, मग यो भेटला, यो मला म्हणे मा आमदार शिंद 500 1000 देतो म्हणे. म्हणजे आता तू ते कबूल झाला का लोकाला हे करायला? तो म्हणला तर सकाळी खाय 500 रुपये देतो, मग खाल्ल्याचे का तू? वडापाव चारला ना मी. मला काय माहिती बाया तुमच्या तडीने एवढा बाजार उठन म्हणून. एवढा बाजार उठण म्हणून? अरे तू पैशासाठी काही कसा करायला लागला? माहिती चव घालायला लागला ना तू. ती बाई माझ्याकडे आली, मला म्हणली लग्न लावून दिले, दुसरी बाई आणली. आता हे बोबाटा साधा झाला असं का? हो डेपुटीच्या गाडीने बाईचं हे केलं म्हणून लग्नात लावून द्यायचं आता. हा मी श्याम्या, हा? करीन मी. तू काय लग्न करेल करशील? म्हणतोय तू. मी बी करीन. हा? अरे येणे झाली का काय हे? अरे बिनलाज आहे काय? अरे बिनलाज झाले काय? तू लग्न करशील? तू 500 रुपया करता लग्न करशील? लाज इकून खाल्ली का काय दिगो भाऊजी? बाजारवानाच्या. ते एक पेलेला माणूस असताय, तुम्ही बी पिली का आता त्यांच्या बरोबर? आणि ज्याला तुला काय नाटक करायची गरज होती? काय नाटक म्हणजे? अहो डेपुटी तुम्हाला साधा कादा घरात गेलो का नुसती ठाण 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 बोंबलं ती. या घास सुद्धा सुखाने खाऊन नाही देत म्हणून मी सकाळीच सवत भांडणं करून झाली आणली त्या. होती. सवत करून आणली असती का? हा. ही बारकी सवत, लवंगी सवत ही. हिला ही सवत ती ते रूपादाई साऱ्या दोन्हीची हुशार ती तेव्हाच हे केली असती. ती नशीब माझ्याकडे आली नाही, तिला उचलून टाकलं नाही. आता कुणाला? हिला आहे ना, हिला बघ डेपुटी नाही तुमच्या लय मा हात लागले. हात लागतो? अयो, नका ना. साडी फाटन ती. सोडा. साडी मालकीन बाई साडी आहे. अयो, नको ना डेपुटी. तुमचं काय हा? लाज वाटली पाहिजे. माझी जिरवायला बघताय हा? नाही, नाही, आणि तुम्ही काय हसताय? हसतं नाही. हा? ते श्याम्याने सगळी अक्कल देते या जाल्याला. ए, ए काय डेपुटी पळून गेले रे त्याला घेऊन, नाही तर त्यांच्यात एकटाच सांगणार होतो. मला श्याम्या काय म्हणला, पारे तू सोबत आण सोबत, तवा पारे अशी लाईनी दोरी चलन. सवत आण नाही म्हणलं मी तुला. मग? चौथी एक दिवस ना तुमच्या दुकानाला नाही टाळा लावला ना, माझं नाव रूपाच नाही. आताच नाव टाळं. वरनं सांत्वन करा येता वय तुमच्याकडे हा. बघते परत. तुमच्या भल्यासाठी मी डेपुटी पर्यंत आलो आणि तुम्ही माझ्या दुकानला ग्रुप लावता का आता? डेपुटीकडे घेऊन जातो काय पारीला? आहे का आता? हा, बघा. पारीला डेपुटीकडे यांनी सांगितलं, याच्या दाजीने तू काय सांगितलं मी तुला? काय सांगितलं म्हणजे? बायकाला फक्त भ्याव दाखायचा असतं. तू घेऊनच आला सवत लगी. मग म्हणजे तुम्ही आग लावली ही. तुम्हाला मी परत बघते, पहिले ह्यांचा मुर्दा बसवते. हा हा अरे मी बसव. आईला शामराव 3-4 महिन्यापासून बघतोय वहिनी माहेरीच गेल्यात अजून का हो? त्याचं वेगळं कारण आहे. म्हणजे गुड न्यूज आहे. काय शामराव, congrats. पहिलं म्हणजे तुम्हाला एवढं सांगायला इतका वेळ लागला का? तर अजून 2-3 महिने येणार नाही. अरे काय होतं, इथे राहिली ना आमचं 2-3 वेळा हे झालं ना, मिस कॅरेज. अरे यार. काम करावं लागायचं होतं. त्यामुळे तिला म्हणलं एक काम कर, तू तिकडेच राहा. म्हणजे जशी आम्हाला म्हणजे कळली ना गुड न्यूज, मी तिला तिकडे पाठवून दिलं. म्हणजे डायरेक्ट आता बाळ घेऊनच येतो. एक नंबर शामराव गाजवलंय. अरे चोरून तर काय आता काढलं तर आहेच नाही होय. काका म्हणणारच आहे तुम्हाला होय. मला तुला मामा म्हणे. मला वाटलं मला म्हणतो मला काय होणार आहे. लग्न तर होऊन आधी मग होईल. मला शामराव
एक नंबर न्यूज दिली राव तुम्ही. बरं झालं विचारलं मी, तरी मी विचार करतोय 3-4 महिने झाले वहिनी काही दिसायलाच तयार नाही. ए श्याम्या थोडी शंका आलती पण म्हणलं नको बोलायला डायरेक्ट आपण काही. श्याम्या पोरगी होईन का पोरग? देवाच्या हातात ते आपलं काय नाही पण काय भाऊ ती बरं का श्याम्या काय? पार्टी झाली पाहिजे. बस पार्टी झाली पाहिजे. मग काय विषय नाही. होय शामराव जाल्याचं तुमचं सोबत झालं लग्न काहीतरी त्याच्या आसपास. हा असं मागं पुढं फक्त आता म्हणजे थोडंसं. जाल्याचं काय डोक्यात नाही काय काय पोरावाळाचा? होईन ना, त्याला काय होतं राव, कधी ना हा कधी ना अजून नाही. म्हणजे कसं काय बरेच वर्ष झाले कारण आता. होईन ना, असं कसं काय होईन ना, तुम्ही मनावर घेतलं तर होईन. 100% कसं काय होईन. ए, आपल्या हातात असते काय श्याम्या, ते देवाच्या हातात असते. कधी द्यायचं, ए, पोरगं झाले काय. अरे देवाचं नसतं इथं आपल्या हात असतं सगळं. ग बस त्याच्या तसं नसतं मग तर कुणाला झाले असते पोर. अरे नाही काहीतरी मला तर वाटतं प्रॉब्लेमच आहे त्याच्यामुळे व्हायना. हा मग अरे झाले काय प्रॉब्लेम असेल दाखवून घे ना मग डॉक्टरला. प्रॉब्लेम कोणाला आम्हाला काय असं बघायला प्रॉब्लेम देव दे ना आम्हाला पाठवून, मग तेव्हा आम्ही अरे देऊ बुवा. तसं नाही झालं, तुझ्यात काही प्रॉब्लेम असेल ना डॉक्टर साहेब सांगतील ना गोळ्या देतील काही. कारण एवढं वर्ष नाही व्हायला पाहिजे प्रॉब्लेम. हा म्हणजे तुला सांगतो मग तरी थोडा प्रॉब्लेम झाला माझा, हे झालं त्यामुळे परत होत नव्हतं. पण याचं तुला सांगतो मी आता याची लेकरं तर 4थी-5वीला असते. हा बरोबर आहे, त्यांनी जर लग्न झालं त्याला होऊन दिलं असतं तर. खरं ना. काय प्रॉब्लेम आहे का सांग ना, आम्हाला आमच्याच गायला पाहतो. ए, तुम्हाला काय करायची माझ्या पोरांचं, माझ्या पोरावर कशाला आले बरं तुम्ही? अरे चांगल्यासाठी म्हणलं चाललं आम्ही की आता बाबा शामरावचं आहे तर मग तुझं पण बाबा असं. कोणाचं? मग श्यामीच बघ ना, माझ्याकडे कशाला डोची तू मोकार? धावतायचा काय संबंध आहे? मी आपलं सरळ मार्ग विचारलं बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे काय काय विषय? वाटलं बुवा म्हणजे बुवा तू माणसात आहे का नाही असं त्याला म्हणायचं. होय श्याम्या नीट बोल बर का. मी नाही, मी- माझ्या डोक्यात शिरायचं नाही श्याम्या, नाही तर टाळूच उभा करीन तुम्हाला. तुम्हाला असं म्हणायचं त्याच्यात आहे तर मी पुन्हा त्याच्यात असं आमचं म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे की तुला काय कळतंय त्यातलं रे, तू आधी बघ लग्न झाले मग तुला कळण काय कमी जास्त आहे. तुला काय करायचंय. मग तुम्ही त्या म्हणून राहिले प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नेमका? असतो माणसात प्रॉब्लेम कधी कधी काय असतं माणसा म्हणून माणसात नाही बुवा, हा. म्हणजे ते मर्द नसतात बुवा. होय नीट बोल बर का श्याम्या, तुझ्या जिभेला हाड नाही, एका फाटक्यात अरे, खाली पाडीन. तुझ्याबद्दल कोणाला नाही म्हणतो बोलत तू ते. माणसात नाही मी? तुला नाही बोलत मी, त्याला समजून सांगतोय गप मी. मार तू. अरे त्याला समजून सांगतोय मी काय म्हणतो त्यो. झाल्या चिडू नको. अरे ऐक झाल्या चांगलं सांगायला जावं रे. आता झालं मी याला समजून सांगत होतो काय असतो प्रकार तो आणि ते मध्येच भडकला बुवा. बहुतेक ते तुम्ही असं. म्हणजे तेच मर्द नाही. गप ना बुवा. गबस बाबा. झालं गेलं सोडून विषय कुठे विषय नेतो. मग काय चिडून गेलं ते आता. पारे इकडे काय करते? काय नाही, गायांना खायला टाकत होते. जाऊ दे मध्ये टाकलं ना. मला सांग, आपल्या लग्नाला किती वर्ष झाले रे पारे? झालेत आता 7-8. झाले 7-8? अरे 10 वर्ष झाले, डोक्यावर पडले का काय? 7-8 कुठं झालेत? बरं ठीक आहे, काय झालं त्याचं? काय झालं म्हणजे मला लोक नावं ठेवायला लागलीत गावात. काय लग्नाला 10 वर्ष झाली म्हणून? नाही, मग पोरगं व्हायना म्हणून. पोरग होय ना म्हणून? हा, मग झालती का आपल्याला पोरगी? झाली नव्हती का? पण सांभाळायची कळले का तुम्हाला? तुमच्या चुकीमुळे माझी पोरगी गेली. कोणाच्या आता आज सोन्यासारखं लेकरू असतं माझं. कोणाच्या माझ्या चुकीमुळं, तुझ्या चुकीमुळं गेली. तू तिकडे गेलती ना, तुझ्या घरच्यांनी कम नाही सांभाळली मग तिला. जन्म झाल्यावर नवऱ्याचं बी कर्तव्य असतं. काय कर्तव्य असतं? गेल्यावर सांगितले मला तुम्ही फोन करून पोरगी गेली म्हणून. मग एवढं काळजी होती तर यायचं होतं ना त्यावेळेस. माझं लेकरू तरी गेलं नसतं त्यावेळेस. तुझा भाव कसा खवट होता? हो, माझ्या भावाला तुम्ही काय बोलू नका, तुम्हाला सांगते. ओय, आवाज खाली करून बोल. मग आवाज खाली करून बोल. तुझ्या आवाजाने सुद्धा कुत्रे भोकायला लागले. हा बुकू द्या. काय बोकू द्या? काय झालंय तुम्हाला हो? आल्यापासून उगा किरकिरी लेकराचं काय झालंय? काय झालंय म्हणजे मला श्याम्या ते नावं ठेवते, ते म्हणते ह्यो माणसात नाही म्हणून. अहो पण लेकरू होणं हे आपल्या दोघांच्या हातात आहे का? ते देवाच्या हातात आहे. झालती का ना आपल्याला पोरगी? देवाच्या दयाने एक पोरगी दिली होती आपल्याला, पण गेली. काय करायचं आता? जेव्हा देव देईल तेव्हा येईलच की आपल्याला लेकरू. देवा पुढे डोकं आपडेव ना तू. आता जाऊन लगेच. अहो मी नवस करू दमले आता. पण तुम्ही सांगा, दवाखान्यात जर दाखवायचं म्हणलं 50-60 हजार रुपये लागतात. हाय का आपली ऐपत दाखवायची? हाय नाही, मग लोकच ऐकून कसं काय मला तुम्ही बोलता एवढं? लोक मला मग म्हणते तू माणसात नाही. अहो लोकांना फक्त कामच असतं, घरात भांडणं लावायची नवरा बायको मध्ये. आणि तुम्ही सांगा, लेकरं होणं, दवाखान्यात जायचं, त्यांना सगळं बघायचं, चेकअप करायच्या, हे करायचं, त्याला कुठाने कमी आहेत का? हा काय कमी येत?
माय डोकं नको फिरू नाही तर मी लय रेटीन तुला धरून. अहो रेटून पण काय लेकरू होणार आहे का तसं? हा द्या 50-60 हजार रुपये, लगेच मी दवाखान्यात जाते. चला, नाही तर दवाखान्यात जाऊ. मला नाही न्यायचं तुला दवाखान्यात. लगेच निघ तू. चालती हो इथं, थांबू नको अजिबात. मी चालते हो का? हाल निघ. अहो पण माझ्या हातात थोडीच आहे हो लेकराचं, तुम्ही का असं येडवणी करायला लागलाय? तुझ्याच हातात आहे सगळं. बरं ठीक आहे, निघते मी. हा थांबू, परत वळून सुद्धा बघू नको माग. कुठे निघाले वहिनी? चालले होते तुमच्याकडेच. माझ्याकडे? हा, माझ्याकडे काय काम? तुम्हाला लय माझ्या घराची काळजी आहे. आमच्या घरात लेकरं बाळ नाहीये, माझा नवरा माणसात नाहीये. आहे ना? हो, काही काय बोलता उग, मी काय म्हणू? काय म्हणू, माझ्या नवऱ्याने सगळं सांगितलंय ना मला. आणि कसं आहे माहितीये का, आम्हाला दवाखान्यात जायला एवढं पैसे नाही तो. लेकरं बाळ करायचे म्हणलं ना तर त्याला लय पैसा लागतो. द्या मग 50-60 हजार रुपये मला. हो, मला कशाला पैसे मागता? जालिकून घ्या ना तुम्ही, दवाखान्यात जायचं तुम्हाला तर. अहो आता जालूला हिनवायला कसं जमतं तुम्हाला? तुला लेकरू बाळ नाही, लग्नाला 10-12 वर्ष झाली, बघ जरा मनावर घे. तसंच द्यायचं पैसे बी. कुचकं बोलायला येताना तसं पैसे पण द्यायला यायचं हो. मी काय बोललो नाही, ते तेजस होता तिथं, तो बोलला. अहो तुम्ही बोलला नाही काय? खोटं बोलताय. पैसे द्या, पण पहिलं तुम्ही खोटं बोलू नका. द्या पैसे. माझ्याकडे कुठं पैसे? मग नाही तर कशाला लोकांच्या घरात तुम्ही उचापात्या करता हो? हा? केलेच नाही म्हणलं ना तुम्हाला. तो तेजस बोलत होता, मी फक्त म्हणलं त्याला. मला काय ते ऐकायचंच नाही. मला पैसे द्या पहिले. 50-60 हजार रुपये द्या. मी दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट करते, आणि मग आम्हाला बघा लेकरं बाळा तुम्हालाच आणते खेळवायला. माझ्याकडे नाही ओ, पैसे काय. चला ते तेजस भाऊजीकडे. मला बघायचंच आहे खरं खोटं काय करायचं ते. चला लवकर. तुम्ही तुमचं बघा, मला नाही कशाला नाही नाही बोलू? श्याम भाऊजी जर आला नाही ना अख्ख्या गावात तमाशा घाली ना. चला लवकर, माया बरोबर चालायचं. गेले भाऊ, काय म्हणतो बाकी ते? मला चला ना देऊन पुण्याला राव. पुढे मग तुला कधी नाही म्हणलं मी. मग ते बसने जायचं तर. तुम्ही मला काय सांगूच नका. हा मग म्हणजे काय? हा मग बोलणारच. काय होत? ऐ दिगू भाऊजी, तुमचं लग्न झालं का? नाही. तेजस भाऊजी तुमचं लग्न झालं का? नाही का? मग तुम्हाला काय लग्नाचा अनुभव आहे का? लग्नाचा नाही ना अनुभव. हा मग नवऱ्याला कसं म्हणता तुम्ही की अजून तुला पोरग होईना म्हणून? हा होय, स्वतःला कशाचा अनुभव नाही आणि लोकाला हिनवत बसता. आणि माझ्या नवऱ्याला काय म्हणता तुम्ही की माणसात नाही म्हणून? अहो असा धिप्पाडच्या धिप्पाड माझा माणूस आहे आणि तुम्ही डायरेक्ट त्याला असं म्हणता. तुम्हाला थोडी तरी लाज वाटते का नाही हो? अहो काय संबंध? आम्ही त्याला फक्त विचारलं भाऊ काय विषय बाकी पोरा बाळांचा, बाकी काय बोललो आपण. पण तुम्ही विचारायची काय गरज आहे? अहो आता शामरावची न्यूज कळाली होती, म्हणलं मग जाल्याची विचारू, काय प्रॉब्लेम आहे हा, ना? ज्या वेळेस आम्हाला पोरगी झाली त्याच्यानंतर माझी पोरगी गेली, आलत का हो कोणी गावातलं विचारायला? हा, आणि एवढं बोलताय तुम्ही. माझ्या नवऱ्याला बोलायचं तुमचा संबंधच काय आहे? पण अहो बरोबर आहे, तसं नव्हतं वहिनी आमच्या डोक्यात. आम्ही चांगल्या भावनेने विचारलं. कशाची चांगली भावना? एवढी जर तुमची चांगली भावना आहे ना, द्या 50 हजार रुपये. लगेच दवाखान्यात जाते आणि लगेच आम्ही लेकरा बाळासाठी ट्रीटमेंट करतो. देता का? आता आमच्याकडे कुठून आले 50,000 रुपये वहिनी? विषय तो नाही चाललेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला त्याला चिडवायचं नव्हतं. आम्ही फक्त विचारलं की प्रॉब्लेम असेल तर शेअर करा आमच्यासोबत बाबा, काय त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. एवढं दिलं की सोल्युशन. द्या की 50 हजार रुपये. सगळ्यांनी मिळून द्या लाखभर रुपये. लगेच दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट चालू करते. माझा नवरा गड्यासारखा गडीन, त्याला पाक तुम्ही हिनवता वय. शामराव बोला भाऊ तुम्ही आता. काय मी वहिनीला काय सांगू? मी आधीच गावभर धिंगाणा करून आली ती मला. जरा तरी माणसाला कळलं पाहिजे. अहो मस्करी करायची पण काय ना काय तर पद्धत असती. बघा आम्ही काही मस्करी केलेली नाही, आम्ही त्याला चांगलं विचारलं. ठीक आहे, कदाचित आमचा वे किंवा मार्ग चुकला असेल बोलण्याचा. अरे बुटारण्या, तुझं तर लग्न तरी झालंय का अजून? हा, पोरगी बघाय गेली तर थोबड बघितलं तर तू महागाडी पाठवत्यात आणि माझ्या नवऱ्याला म्हणतोय की तुला अजून कशी लेकरं होईनात म्हणून. अहो, ते लहान आहे वहिनी, जाऊ द्या, तो प्रश्न नाहीये. पण तुम्ही चुकीचा अर्थ करू नका. आम्हाला आमची चूक कळाली, म्हणजे आम्ही चुकलोच बोलणं आमचं. पण आमची भावना चांगली होती. मात्र आमची भावना चांगली होती. अहो तुमची भावना चांगली होती तर द्या ना आता 50 हजार रुपये त्याच भावनेनं. आणि तुमचं काय हो, 12 वर्ष झाली गॅप घेतला, तेव्हा लेकरू झालं का बरं लगेच झालं नाही? काय तर प्रॉब्लेमच असेल ना. अहो तेजस भाऊजी, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. असं नसतं की काय गड्यासारखा गडी तरी लेकरू होय ना. पण नवरा जर माणसात नसता, पहिली पोरगी कशी काय झाली हो? हा, थोडे तरी लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. हो वहिनी तुम्ही ऐका, तुम्ही विनाकारण चेष्टा झाली. चेष्टा चालली होती वहिनी. ही फक्त चेष्टा होती, मस्करी होती. असं आमच्या डोक्यात काहीच नव्हतं असं वाईट माफी काही. मागतो बुवा आम्ही. हा माफी मागतो भाऊ, पण ते विषय सोडून द्या. मस्करी करण्याची मर्यादा असती, कळलं का? असल्या मस्करी एखाद्याचा जीव घेईन.
आणि तुम्हाला वाटतंय ना आमच्या दोघांची माझ्या नवऱ्याची पहिली माफी मागायची, माझ्या नवऱ्याचं मन दुखलंय. चला लवकर चला उठा. चला 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 लागले रुबाबात बोलायला. तुमची मागितली ना माफी, मग जाऊ दे ना, आता काय द्या ना विषय सोडून. माझ्या नवऱ्याला बोलला ना, माझ्या नवऱ्याची पण माफी मागायची ना. मग मी विषय वाढवती का? काय झालं? तुम्ही वाढवलेला निस्तारा. चालू अरे सांग ना बाबा, मस्करीच झालं काय ते एवढं मनाला लावून घेतलंय. चेष्टा करतो आम्ही चेष्टा. अशी चेष्टा असते काय? या खांद्याला जर लेकर होत नसले अशी चेष्टा करतात का डेपुटी? अहो होय. जर माझ्या नवऱ्याने मनावर घेतलं असतं, जीव बिव दिला असतं तर काय करायचं होतं? आणि मला घराच्या बाहेर काढणार होते, काय करायचं होतं? मी कोणा तुमच्या दारात येऊन बसायचं होतं का? झाल्या तू बी कशाला त्यांना बोलणार काहीच्या काही. काय म्हणजे तुम्ही मला कसे म्हणजे तू माणसात नाही, मी माणसात नाही हे डेपुटी. चेष्टा करायची काही सीमा असते रे, कशाला बोलले असं? ओ डिपुटी भाऊ, हे तर बघा, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. हा? त्याला बघतो त्याच्या वतीने मी माफी मागवतो त्या नालायकाच्या वतीनं. तुम्ही अरे, नका माफी मागू, हा? ह्याला फक्त चियाचा. हा इकडे 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 तू इकडे डेपुटी राहू द्या ना. इकडे माणसात बसू बसू लोकांच्या नवऱ्यांना नाव ठेवतो. डेपुटी आहे बघा, शामरावांची गुड न्यूज कळाली म्हणून आम्ही खूप आनंदामध्ये होतो. तर आम्ही सहज त्याला विचारलो तुझं काय बाबा, आणि थोडी खोड गेली बघ. अरे पण मला काय म्हणायचे, चेष्टा करण्याची मर्यादा असते. तू माणसात नाही, तू लेकरू बाळ हे ठीक आहे, मित्रात चालतं, पण झाल्या डेपुटी काय झालं आता, त्याला पोरगी झाली, ती माणसात कसा नाही म्हणायचा, तो माणसातच आहे ना. ह्यो म्हणला मला म्हणजे माणसात म्हणजे काय, म्हणून त्याला सांगितलं माणसात नसणं बाबा, मर्द नसणं. त्याला लय शब्दाच्या फोडी लागत आहेत त्याला आहे ना, त्याच्या फोडी याला करतो कळत मी, नाही लय फोडी लागत आहेत त्याला. ते समजून सांगत होते, याला राग आला. का बस. यो तर लय चिडीत होता, तुला लेकरू आहे ना, अरे लेकरू आहे ना. शामराव, त्याला त्याचं माहित असतं हो काय चाललंय काय नाही घरामध्ये. आपल्याला बोलायला काय जात नाही, माणसात आहे माणसात नाही. अरे प्रत्येकाला सध्याच्या युगामध्ये आहे ना काही ना काही इनबॅलन्स असतो शरीरामध्ये, हार्मोन प्रॉब्लेम असतो, मग बाळ राहत नाही, कधी कधी दोघा पण प्रॉब्लेम येतो. तर असं इकडचं सोपं नाही चिडवणं. हा मी म्हणलं की मग द्या 50,000 रुपये, लगेच दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट चालू करते. थोबाडाला टाळं मारलं लगेच. काही मर्यादा असतात, पैसा पाणी नसतो काहींकडे, सगळेच जात नाहीत. एखादा मोठा असलो तर जाऊ शकतो, आणि परमेश्वराच्या मनात जर असलं ना तर होऊन जातं लेकरू बाळ. चुकलं भाऊ, जाऊ आमचं, आम्ही इथून पुढं तशी आम्ही चेष्टा करणार नाही होत तुझी बस. बरं मी म्हणतो झाल्या, बहिणींना सांग फक्त. ए झाल्या, अरे हेल्दी चेष्टा घ्यायची जरशी, हे तुझे जोडीदार आहेत, रोज तुम्ही एकत्र बोलला. तुला आता तुला पहिली पोरगी होऊन गेली, मग तू माणसात नाही का बोलायचं असतं. आता तू शायमाला मारायचं, तुला 12 वर्ष लेकरू बाळ नव्हतं. हा अरे चिडायला लागले. अरे चिडायला लागले तू आहे ना, तू काही सगळं छोट्या मोठ्या गोष्टी जाऊन बायकोला सांगू. मला घराच्या बाहेर काढायला लागली होती ती. आणि डोक्यात एवढं नाही घ्यायचं. अरे जी बाई आपल्यासाठी 8-9 वर्ष राहिली, पहिली मुलगी गेली त्यावेळेस तू तिथे गेला नाही, त्यावेळेस जर तिला जपला असता तर आज ती मुलगी हाताखाली आली असती. बरोबर. हा हे बघ आता काय कर, लोकांचं मनोर नाही घ्यायचं. आपल्या लोक चिडवत येत ना, मग त्याच्यात आपण बदल करायचा, दवाखाना करायचा, आणि मग आपल्या लेकरू बाळ होईल ना. आणि मनोर नाही घ्यायचं. आता मला सांग, ते पैसे मागायचे देते कोणी, येतं कोण नाही येत मध्ये तिला, त्या टायमाला त्यांची तोंड तिथंच बंद करायचे, बरं घरापर्यंत नाही न्यायची, रस्त्यावर नाही आणायचं आपली चव. आणि तुम्हाला मी सांगतो बरं का, काही गोष्टी नका रस्त्यावर आणू लोकांच्या. वहिनी चुकलं हो. तुमची माफी मागवतो, झालं तुझी माफी मागितली, इथून पुढे नाही बोलणार त्याच्यावर. जाऊ द्या, त्याचे मित्र आहेत त्यांचं चालूच असं. तुम्ही जा घरी, जा घरी तुम्ही जा. अरे येड्या येऊ गड्या डोक्याच्या. अरे बायकाला काय सांगतो या गोष्टी? काय कळलं पाहिजे, हा? पोटी का लहान आहे का? आलाय का मला सांग ना. आता ती बाई, तुझी बाईक सोपी आहे का? अख्ख्या गावात धिंड घेऊन काढली अहो, असती. अक्षर डोकं उठायची बाळी आली हा? पोटी. येडा आहे का? हे कसे बोलत होते अरे मला, चेष्टा करत असेल काय, हे तर काहीच नाही. याच्यापेक्षा भयानक चेष्टा करायची पहिले लोक एकमेकाची. अशी चेष्टा असते काय अरे का बस करायची? याडपडा. बरं तू याची चेष्टा सहन होत नाही ना, याची चेष्टा करीत नका जातो. नाही नाही तो तू पण बोल करतो नकोस. का अभि? मग त्याच्यात जा आता. तू कधी म्हणलं मी तो घरचा राहणार बघ. चला तुम्ही बी याडपटा हो.